भारत इंडोनेशिया भागीदारीला नवी दिशा आणि गती देण्यासाठी उभय देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संयुक्त आयोगाची बैठक सुरू। भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवण्याचा कोणताही प्रयत्न मोदींच्या समर्थ नेतृत्वामुळे भारताच्या हितशत्रूंवरच उलटेल। व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा। घुसखोरी विरुद्ध कठोर पवित्रा घेत सीमावर्ती भागातून होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाण आणि बांधकामांवर काटेकोर नजर ठेवण्याचे त्रिपुरा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश। वैद्यकीय प्रवेशाच्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका कथितपणे फुटल्याचे किंवा तिची विक्री झाल्याचे दावे एनटीएनं फेटाळले। राज्यात मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी। पेरणीची घाई न करण्याचं राज्य सरकारचं आवाहन। संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानला फटकारलं। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं केलं अधोरेखित। अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, पदक तालिकेत अव्वल स्थान कायम। दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत गतविजेत्या बांगलादेशचा पराभव करून भारतानं विजेतेपदावर कोरलं नाव। न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव क्रिकेट कसोटीत भारताचा धावांचा डोंगर। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल, 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज।